मी आहे राकेश मोरे आणि ऋणानुबंधच्या आणखीन एका एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझ्या बरोबर आहे मी सोनाली ब्रिग. सो आज आपण ज्या फॅमिलीला भेटायला आलो आहोत त्या फॅमिलीतली जी मेंबर आहे ती आहे रूपाची खान, जिने तिच्या नजरेने घायाळ केलाय, त्याला अक्षरशः केलाय गतप्राण, आणि जी आहे सॅमची आन बाण आणि शान. म्हणजेच जी आहे जन्माने लातूरकर, कर्माने पुणेकर. तिला आत्ताच टॅग दिलाय सॅमने मल्टी टास्कर अशी आपली टॅलेंटेड स्वरूपा लेणेकर. आणि ज्याच्या नावात आहेत प्रभू रामचंद्र, आणि खरंच त्यांच्यासारखाच जो आहे अक्षरशः भोळा, साधा आणि बायकोचे सगळे नखरे झेलून तिच्यावर नितांत प्रेम करणारा असा राघवेंद्र कुलकर्णी. नमस्कार. सो स्वरूपा आणि राघव, कसे आहात तुम्ही दोघे? आतापर्यंत बरे होतं, आता काही बरे नाही. एवढं मोठं इंट्रोडक्शन झालं. एवढं कौतुक आमचं कोणीच केलेलं नाही आज. याचं क्रेडिट सगळं सोनालीला. ठीक आहे, सगळ्या लाईन्स लिहिलेल्या आहेत. सो येस, सो रेडी टू बिगिन द इंटरव्ह्यू? येस. चला सांगा आम्हाला तुमच्याबद्दल. कोण चालू करतंय, राघव की नेहमीसारखे स्वरूप? तू बोल, परत तुला बोलायला लेडीज फर्स्ट. तू बोलून घे, पण परत तुला नाही तर मिळणार नाही बोलायला. नमस्कार मंडळी, माझं नाव राघवेंद्र रजनीकांत कुलकर्णी आणि मी मूळचा आहे, म्हणजे माझं जन्मस्थान किल्लारी, जे मराठवाड्यात सगळ्यांना माहिती असेल. 93चा भूकंप, त्याच्यामुळं ते गाव फेमस आहे. पण त्यावेळेस आम्ही तिथं राहत नव्हतो. मी असेन काहीतरी 5-6 वर्षाचा तेव्हा आम्ही राहत होतो सोलापूरला. तर माझे वडील हे सूतमिलमध्ये सुपरवायझर होते, त्यामुळे सोलापूरला खूपच सूतगिर गिरण्या आहेत, तर तिथे ते जॉब करायचे. त्याच्यामुळे आम्ही तिथे राहायचो आणि शिक्षण पण सोलापूरचं चांगलं होतं. ती माझी पहिली मोठी सिटी सोलापूर, आणि तिथं माझं शिक्षण झालं, शाळेतलं शिक्षण 7वी पर्यंत. आणि त्याच्यानंतर मग वडिलांनी डिसिजन घेतलं की एज्युकेशन ला बघता लातूर पॅटर्न खूप फेमस होता, आणि त्याच्यामुळं मग लातूरला आम्ही मूव्ह झालो. आणि बाकीचं शिक्षण माझं लातूरला झालं 10वी पर्यंत, आणि त्याच्यानंतर डिप्लोमा. तर माझा डिप्लोमा IT फील्डमध्येच झालेला आहे. आणि त्याच्यानंतर मग मी सेकंड इयर डायरेक्ट ॲडमिशन मला इंजिनिअरिंगला नांदेडला मिळालं. तर नांदेड ही माझी तिसरी मोठी सिटी. आणि त्याच्यानंतर मग जॉबला मी पुण्याला लागलो, आणि पुणे ही माझी शेवटची भारतीय मोठी सिटी की जिथं मी राहतोय, जिथून मी US ला आलो ऑन साईट थ्रू TCS कंपनीकडून. ही माझी वाटचाल, आणि त्यामध्ये बऱ्याच गोष्टी मी फेस केल्या, बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, आणि ते सगळं आपण बोलूच. सो तुझं पहिलं जे शिक्षण होतं सोलापूरमध्ये झालं आहे, त्याच्यानंतर तू लातूरला मूव्ह झाला. येस. आणि कॉलेज कुठलं होतं लातूरमध्ये डिप्लोमासाठी? सो डिप्लोमासाठी माझं पुरणमल लाहोटी गव्हर्नमेंट कॉलेज. तर आणि माझी आणि स्वरूपाची भेट तिथेच झाली. मला अजून सुद्धा आठवतं की मी पहिल्या दिवशी जेव्हा ऍडमिशन होती माझी, आणि पहिला दिवस होता, तेव्हा मी कॉलेजमध्ये गेलो आणि उभारलो. तर आणि तिथे टाइम टेबल बघत होतो मी. तितक्यात एक टॉम बॉईश मुलगी आली माझ्याजवळ, जवळजवळ बॉबकट पॅन्ट शर्ट घातलेली. माझ्या पण 2 बहिणी आहेत, पण मी कधी त्यांना असं पॅन्ट शर्ट घातलेलं बघितलं नव्हतं. आय वॉज लिटरली अमेज्ड टू सी हर. आणि तिनं माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणली की IT क्लास कुठला आहे, टाइम टेबल कुठला आहे. आणि एकदम एक मुलगी एकदम आली आणि मला विचारलं, ह्याचाच मला खूप मोठा आणि तो क्षण मला अजून सुद्धा आठवतो, कारण त्या क्षणामुळं आज इथपर्यंत मी आलेलो आहे. तिची साथ मला लाभलेली आहे. बाकी सहन तर भरपूर केलेलं आहे. ते आपण बोलूच, पण त्याच्या आधी तुझ्याबद्दल सांग. तर माझे बाबा तसे मूळचे उस्मानाबाद, म्हणजे आजचं धाराशिव, तिकडचे आहेत ते. माझा जन्म आणि प्रायमरी एज्युकेशन तिकडेच झालेलं, आणि 4th ग्रेडला वगैरे आम्ही मग लातूरला मूव्ह झालो, बिकॉज माय मॉम इज टीचर. शी जस्ट गॉट रिटायर्ड, पण ती तिकडे होती, म्हणजे तिला जॉब मिळाली लातूरला, म्हणून आम्ही लातूरला मूव्ह झालो.
आणि मग काय, मग तिथेच एज्युकेशन 10th पर्यंत. आणि मग जसं तो म्हणाला की पुरणमल लाहोटी जे कॉलेज आहे पॉलिटेक्निकचं, अच्छा. तिकडे डिप्लोमा झाला. आणि मग त्यानंतर इंजिनिअरिंग नांदेडचं SGGS कॉलेज जे आहे तिकडे इंजिनिअरिंग सो झालं. दोघांनी एकाच बॅच मध्ये तुम्ही होता, तुम्ही एकत्रच हा, so, पॉलिटेक्निकला होता आणि मग नांदेडला पण? हा, डिप्लोमाच्या क्लासला आम्ही दोघंही सेम क्लासमध्ये होतो असंच 3 वर्ष. आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला मात्र त्यांनी IT चूज केलेलं आणि मी कम्प्युटर सायन्स. तर आमचे क्लासेस वेगवेगळे होते, बट वी वर इन द सेम कॅम्पस. ओके, गुड गुड. आणि मग हे कुठल्या वर्षातलं, म्हणजे तुम्ही कुठल्या वर्षी भेटलात, किती वर्ष झाले? हे 2001 साल. 2001. हा. सो इट्स ऑलमोस्ट 25 years. येस Yeah. येस. So 3 years of friendship, 6 years of relationship, and 16 years of marriage. तर Okay. हा, तर इट्स लाईक इट्स बिन, म्हणजे चाइल्ड मॅरेज झालं आमचं. त्याच्यामुळे नंतर हे सगळे कॅल्क्युलेशन मग लगे काय म्हणतात त्याला, एज नको निघायला आपला, नाही का, तर चाइल्ड मॅरेज होतं. ओके, चाइल्ड मॅरेज. हा, कसं होतं ओव्हरऑल बालपण, कसं होतं, काय आठवणी सांगाल बालपणातल्या? आय थिंक आमच्या दोघांचंही बॅकग्राऊंड इज 2 डिफरंट थिंग्स, म्हणजे डायव्हर्स्ड आहे. त्याचं एकदम ऑर्थोडॉक्स प्रॉपर चौकोनी कुटुंब आणि आई बाबा बहिणी ओके. आणि शिक्षण हे प्रायोरिटीवरती आणि वगैरे असं सगळं होतं. वेर ॲज माय फॅमिली वॉज लाईक टोटली इन टू सोशल वर्क. अच्छा. आणि मग खूप सगळं लाईक Extracurricular. एक्स्ट्रा करिक्युलर जे असतं ते त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये जास्त प्रोत्साहन हा, देणं जास्त किंवा प्रोत्साहन वगैरे असं होतं. हम्म. तर आय हॅव एक्सपिरियन्स्ड लॉट ऑफ गुड मेमरीज विथ माय मामा स्पेसिफिकली आणि माझी आई. तर ते दोघं भाऊ बहीण जे होते, ओके. दे हॅव अ लाईक डिफरंट ऍस्पेक्ट टू लुक ॲट द लाईफ. तर मग थ्रू सोशल वर्क म्हणा किंवा थ्रू आर्ट्स म्हणा, दे हॅव लाईक एक्सप्लोर्ड अ लॉट अँड दे गेव अस दॅट अपॉर्च्युनिटी टू. सो मग त्याच्या व्यतिरिक्त तू शिक्षणा व्यतिरिक्त काय शिकत होतीस, लाईक ग्रोइंग अप एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज तुम्हाला? हा, सो एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये मला सांगायला आवडेल की माझी आई वॉज व्हेरी मच इन्व्हॉल्ड इन ऑल दीज थिंग्स. तर ती साक्षरता अभियान वगैरे चालवायची. अच्छा. ओके. तर आय युज टू गो टॅग अलॉंग विथ हर आणि मग तिला हेल्प करायचं, काही म्हणजे जे असाक्षर लोक आहेत त्यांना शिकवायचं, किंवा जी अगदीच गरीब मुलं आहेत त्यांची ट्युशन्स ती फ्री मध्ये घ्यायची. तर मग त्यांना मी कधी कधी असिस्ट करायचे. तर दॅट वॉज द बॅकग्राऊंड. आणि अलॉंग विथ दॅट मग डान्स आहे, सिंगिंग आहे, पुन्हा ड्रॉइंग. माझा मामा ही वॉज अ ग्रेट आर्ट मास्टर. अच्छा. तर त्याची पिक्चर्स वगैरे लंडन मध्ये वगैरे एक्झिबिट झालेली आहेत. आणि ही वॉज वर्किंग ॲज अ प्रोफेसर, आर्टचाच प्रोफेसर म्हणून तो काम करायचा. तर ही वॉज गायडिंग. आणि मग माझ्या आईने पण काही अडॉप्ट केलेलं त्याच्याकडनं स्किल्स. तर मग तेच मग सो बरेच डायमेन्शन्स. हा, हा, हा. आणि राघव, तू अपार्ट फ्रॉम एज्युकेशन काही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये होतास किंवा खेळण्यामध्ये किंवा स्पोर्ट्स मध्ये? मी अजून सुद्धा क्रिकेट खेळतो, क्रिकेट फॉलो करतो. आय एम अ बिग फॅन ऑफ क्रिकेट. आणि खूप माझ्या इंजिनिअरिंगच्या काळामध्ये मी खूप क्रिकेट खेळलेलो आहे आणि त्याच्यामुळे माझे विषयही गेले बरेच. एटीकेटी लागले. पण ते पॅशन असतं. त्याच्यामुळे ते मी अजून सुद्धा फॉलो करतो. अजून सुद्धा इथं सॅन अँटोनियो मध्ये मी वेळ काढून सॅटर्डे संडे कधी मॅच खेळायला जातो. अपार्ट फ्रॉम दॅट, ड्रॉइंग वॉज माय हॉबी. आता मी कंटिन्यू करू शकत नाहीये, ते परस्यू करू शकत नाही, कारण खूप सारे गोष्टी आहेत आणि खूप साऱ्या अदर हॉबीज आहेत. Like watching movies also, I'm big fan of movies. All the old movies, cult movies. आणि म्हणजे माझं स्पेक्ट्रम खूप मोठा आहे मूवीज. तुझं मी ऍक्च्युली होम थिएटर बघितलेलं आहे, खूप छान त्यांनी स्वतः ते डिझाईन केलेलं आहे. सो आय कॅन टेल फ्रॉम माय पर्सनल एक्सपिरियन्स की तो फार मोठा मूवी लवर आहे. या, थँक्स. अपार्ट फ्रॉम दॅट, वाचनाची आवड होते, पण अजून तेच की परस्यू करता आलं नाही, कारण नंतर जॉब आणि वेळ मिळायचा नाही. आणि मी एकटा मुलगा होतो, त्याच्यामुळं आई वडिलांची, बहिणी माझ्यापेक्षा मोठ्या होत्या, पण त्यांचं लग्न माझ्या जॉब लागल्यानंतरच झालं. त्याच्यामुळं त्याची पण जबाबदारी होती. त्याच्यामुळे त्याच्यात मला हे बाकीच्या गोष्टी परस्यू करता आल्या नाहीत, पण आता मी करतोय हळूहळू. तू म्हणजे लहानपणापासूनच असा शांत आहेस की लहानपणी मस्तीखोर होतास? कसं की लग्नानंतर आता मी झालं माझ्या शांत झालास काय? लग्नानंतर मी शांत झालेलो आहे, पण त्याच्या अगोदरही मी असा खोडकर नव्हतो, कारण जबाबदारीची जाणीव खूप लहानपणापासून आली. कारण घरात मिडल क्लास फॅमिली होती आणि वडील एकटे कमवायचे. आणि जोपर्यंत आम्ही सोलापूरला होतो तेव्हा त्यांचा जॉब चांगला होता, पण शिक्षणासाठी आम्ही लातूरला मूव्ह झालो. नवीन सिटी होती आणि जॉब इतका काही हे नव्हता की त्यांचा पे स्केल कमी होती.
आणि त्याच्यात आमचे कॉलेज चालू झाले, त्याच्यामुळं आम्ही राहत होतो पत्र्याच्या घरामध्ये. आणि सो एक रूम आणि एक किचन आणि दुसरी अशी रूम. तर अशा परिस्थितीत वाढलेलो, त्याच्यामुळे ती जाणीव होती की आपल्याला खर्चायचं नाहीये पैसे, आणि आपल्याला म्हणजे सगळं दिसत होतं की लोक कशी खर्च करतात, मुलं कशा. पण ती एक जाणीव होती की आपण आपल्या पैशाने करायचं, आपल्या आई वडिलांच्या मेहनतीच्या पैशाने नाही करायचं. त्याच्यामुळे त्या जबाबदारीमुळे असं मनावर परिणाम झाला किंवा मनाला ती सवय लागली, आणि चांगलीच सवय लागली की पैसे उधळायचे नाहीत किंवा व्यतिरिक्त गोष्टी करायच्या नाहीत. त्याच्यामुळं मी शांतच होतो. आणि मला म्हणजे सांगायला आवडेल, तो सांगणार नाही स्वतः, पण मला सांगायला आवडेल की त्याचं एज्युकेशन त्यांनी खूप हालाकीच्या परिस्थितीत म्हणून तसं कम्प्लीट केलंय. आणि त्याचे छोटे भाऊजी आणि मोठी ताई वकील आहे त्याची, तर तिने पण भरपूर ह्याला सपोर्ट केलेला. आणि जे छोटे भाऊजी आहेत त्यांनी पण ह्याला भरपूर सपोर्ट केलेला आहे. आणि मग त्यांनी एज्युकेशन लोन काढून वगैरे त्याचं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं, आणि मग नंतर स्वतःच ते लोन मग कम्प्लीट म्हणजे फेडून टाकलं बेसिकली. तर हा, आणि तो डिप्लोमाला होता तेव्हा तो कॅफे पण चालवायचा, इंटरनेट कॅफे. तर तो जॉबही करायचा, म्हणजे तो कामही करायचा, आणि म्हणजे कॉलेजही करायचा. ते आपण आता हो, US मध्ये आल्यानंतर हो, बघतो की लोक किंवा मुलं शिक्षण करता जॉब करतात, तसं तो तिथे इथे ऑलरेडी करत होता. एज्युकेशन. सो तुमचं डेटिंग पिरियड बद्दल सांगा आम्हाला, की पॉलिटेक्निक मध्ये जे तुम्ही होतात अभ्यासाव्यतिरिक्त तुमचं डेटिंग पण चालू होतं. सो नाही, असंच डिप्लोमाला असंच काही नव्हतं ना. काहीतरी असेलच ना. डिप्लोमाला चालू झालं नाही, माझं काही नव्हतं. अट्रॅक्शन असतं, कारण नवीन कॉलेज 10वी नंतर जेव्हा आपण कॉलेजला जातो, डिप्लोमा कॉलेज इज लाईक एनी अदर कॉलेज. सो तिथं मग मुलं एका क्लासमध्ये असायची, कारण मी ज्या शाळेत शिकलो लातूरमध्ये तिथं मुलं एका क्लासमध्ये नव्हते. त्याच्यामुळे मग तो एक मोठा बदल होता. कोएड नव्हतं, तो एक मोठा बदल होता. आणि जेव्हापासून ही मला बोलली पाहिलं तेव्हापासूनच थोडं तिच्याबद्दल होतं की हा ही मुलगी अशी आहे. मग तिला ऑब्झर्व करणं, ती काय करते, ती कसं बोलते, ह्या गोष्टीकडे लक्ष होतच. पण अशी भावना नव्हती की हीच आहे ती. तर त्या गोष्टीला वेळ लागला. पण मग ते वेळ लागला म्हणजे मग तेव्हा काय फ्रेंड्स होतात, त्या फ्रेंड झोन मध्ये होतात की काय? नाही, अजिबात नाही. तो फ्रेंड झोन नव्हता, तो फार विचित्र झोन होता. म्हणजे शत्रूच होतो तेव्हा. शत्रू कसे झालं ते पण सांगते मी. शत्रू म्हणजे शत्रू नव्हे, बट असं की म्हणजे टशन द्यायचो आम्ही एकमेकांना. तर आय वॉज द जनरल सेक्रेटरी असतं ना कॉलेजचं, GS. तर आय वॉज पार्ट ऑफ दॅट टीम. आणि मी लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह होते, म्हणजे गर्ल्स रिप्रेझेंटेटिव्ह होते, आणि देर वॉज अनदर पर्सन. सो 2 of us वर लाईक रिप्रेझेंटिंग आर कॉलेज. तिकडे मग बऱ्याचदा असं व्हायचं की म्हणजे सगळे जे काही स्पोर्ट्स इक्विपमेंट पाहिजेत किंवा आणखीन काही वस्तू पाहिजे आहेत, लॅबची ऍक्सेस पाहिजे आहे, तर मग यू हॅव टू गो अँड टेक दॅट पर्सन साईन. सो आयदर मी ऑर दॅट द अदर पर्सन, द अदर गाय. सो दे हॅड टू कम. सो बिकॉज आय वॉज इन देअर क्लास, सो दे यूज टू कम टू मी. तर मग क्रिकेटची बॅट पाहिजे, बॉल पाहिजे, मग ते सगळं ते आम्हाला घ्यायला लागायचं ते स्पोर्ट्सच्या रूम मधनं, इन्व्हेंटरी मधनं. तर दॅट टाइम ही यूज टू कम अँड आय यूज टू से दॅट जा, देत नाही जा, असं एक दोनदा मी केलेलं. बिकॉज दे ब्रोक समथिंग अँड देन आय हॅड टू आन्सर क्वेश्चन्स आणि वगैरे वगैरे. तर मी एक दोनदा त्यांना देत नाही जा असं सांगितलेलं. तर मग दॅट वॉज दॅट लाईक खुन्नस घेतली मग त्यांनी की नाही, अरे असं कसं करू शकते. आणि स्पेशली डिप्लोमाला असताना बॉईज मध्ये मी पहिला यायचो क्लासमध्ये प्रत्येक एक्झाम मध्ये, आणि ही लेडीज मध्ये, गर्ल्स मध्ये असायची. आणि त्याच्यातही एकदा सरांनी असं केलेलं की सगळ्यांचे पेपर दिले, कारण युनिट टेस्ट वगैरे काहीतरी असेल, आय डोंट नो व्हॉट वॉज इट, बट सगळ्यांचे पेपर्स चेक करून दिले की तुला इतके. आणि आम्ही वाट बघतोय की आमचे का नाही दिलेत, म्हणजे माझाही नाही आणि ह्याचाही नाही. आणि मी जस्ट वेटिंग, अरे काय करतात हे. आणि ओके, आता 2 मी महत्वाचे पेपर दाखवणार आहे, आणि दे आर इनक्रेडिबल इन डिफरंट सेन्स असं सांगितलं त्यांनी. आणि मग हा पेपर, मग ते काहीतरी असतील 50 पैकी 49 की 48 समथिंग असे काहीतरी, आणि 50 out of 49, दिस इज द स्वरूपाच पेपर. अँड लुक एट दिस, हाऊ नाईसली मस्ट ही एक्सप्लेन की हे बघा, हे असं केलंय तिने, हे असं एक्सप्लेन केलेलं आहे, हे असं सांगितलेलं आहे, वगैरे वगैरे. अँड देन देर इज अनदर पेपर. आय वॉन्ट टू गिव्ह 48, but I don't want to give even 4 because the handwriting is so bad. That was his paper.
आणि अख्ख्या क्लासमध्ये ह्युमिलेशन झालं ना. तर he was like, हा तर आता तर मी तुझा म्हणजे काय म्हणतात रिव्हेंज घेणार मी तुझ्यावरती असं त्याचं. आणि असे इन्सिडेंट व्हायचे क्लासमध्ये की टीचर शिकवायला लागले की मला आणि हिला सेमच क्वेश्चन पडायचं. अच्छा. आणि मग आम्ही दोघं जण मी विचारणार पहिल्यांदा की ही विचारणार. मग ही आम्ही विचारला तर दोघं- हा हा, ही तर- विचारला तर मला राग येणार की हा माझा क्वेश्चन विचारला. हा असं. त्यामुळे ते एक रायव्हलरी होती ती. हा तर इट वॉज अ गुड रायव्हलरी गुड. आणि कॉम्पिटिशन आणि द थिंग वॉज की आय वॉज व्हेरी आउट गोईंग, म्हणजे मी ओव्हर कॉन्फिडंट म्हणलं तरी चालेल. आणि प्लस त्या कॉलेजमधले जे हेड ऑफ डिपार्टमेंट जे होते आमचे, दॅट प्रोफेसर वॉज माय मामाज बेस्ट फ्रेंड. सो ही न्यू मी बाय नेम. So it was like that kind of thing. So half of the college knew me, professors म्हणा बाकी सगळे. And I had a good reputation in the school म्हणजे overall. तर whenever we had this kind of challenges, तर मग ते comparison direct व्हायचं. मग हा किंवा मी आणखीन अजून एक दोन आमच्या क्लासमध्ये जे होते ते वर लाईक सुपर टॅलेंटेड किड्स. तर मग आम्ही 4-5 जणच असायचो सगळीकडे. मग एकदा मी याच्या क्रिकेटच्या बद्दल सांगू शकते मी की एकदा क्रिकेटच्या मॅचला गेलो अँड दे वर लाईक डुईंग टेरिबल. आणि म्हणलं हे काय खेळत. आणि दे कॉल्ड अस की तुम्ही या आणि आम्हाला चिअर करा, जरा काहीतरी एनर्जी दाखवा की तुम्ही आम्हाला सपोर्ट करता. आणि आम्ही त्याच्या उलट करून आलो की आम्ही फुल चिअर, कशाला खेळताय तुम्ही हा फुकट. आणि मग दुसरी जी टीम होती देवर लाईक बिंग हॅपी, अरे फुकट मध्ये आपल्यासाठी हे करतात चिअर करतात. आणि हा 0 वरती आउट झाला. आणि बोलली की ह्याच्यानंतर तू कधीही माझी मॅच बघायला येऊ नको. आणि आज तागात मी गेले नाही त्याची मॅच बघायला. तो चांगला खेळतो. ही इज व्हेरी गुड. म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये तर तो सुपरस्टार होता बिलकुल. आणि त्या क्रिकेट पायी आणि बिकॉज ही वॉज स्टार ऑफ दॅट क्रिकेट थिंग, भरपूर मुली त्याच्या मागे होत्या. हा मग राघव एवढ्या मुली मागे असताना मला चॉईस नव्हता कारण मी ऑलरेडी चॉईस माझा केला होता. त्याच्यानंतर मग नांदेडला तुम्ही 3 वर्ष होतं. हा नांदेडला 3 वर्ष. मग राघवने ते सांगितलं की तो त्याच्यानंतर पुण्यात होता काही दिवस, नंतर तू युएसला आलास. मग तुझा प्रवास कॉलेज नंतरचा काय होता? आय टूक लॉट ऑफ डिटोर्स की म्हणजे काय करायचं असं करून. तो आफ्टर डिप्लोमा आय वॉन्टेड टू जॉईन द नेव्ही. सो आय टूक देअर एक्झाम आणि मग आय गॉट अ लिटल बिट ऑफ स्कॉलरशिप फ्रॉम देम. सो आय वॉन्टेड टू जॉईन दॅट. तर नेव्हीचं जे इंजिनिअरिंग कॉलेज असतं ते जॉईन करायचं होतं मला. बट देर वॉज अन एंट्रन्स एक्झाम फॉर दॅट आणि मग फिजिकल एक्झाम आणि वगैरे वगैरे. सो आय फेल्ड इन दॅट फिजिकल एक्झाम फॉर कपल ऑफ थिंग्स. अँड देन एंट्रन्स ऑल्सो आय वॉज बेअरली मेड इट. सो आय वॉज डिसअपॉइंटेड की अरे नाही होत असं. आय फिल द फॉर्म जस्ट फॉर द सेक की म्हणजे आपलं जे रेग्युलर फॉर्म्स असतात ते भरलेले. आणि ते मला सांगलीचं जे आहे कॉलेज वालचंद तिकडे लागलेलं. आणि माय मॉम डॅड बोलले की एवढं दूर कशाला जायचं तुला की जाऊ नकोस. आणि मग म्हणून मग ते हो नाही करत मग मी जी लोकल कॉलेज होती लातूरची तिकडे मी ऍडमिशन घेतली. बट आय डिड नॉट लाईक दॅट कॉलेज ऍट ऑल. म्हणजे कॅम्पस आणि वगैरे बाकी काही इतके फॅसिलिटीज नव्हते तिकडे. आणि आय वॉज लाईक डिसअपॉइंटेड ऑलरेडी की मला नाही करता आलंय असं. म्हणून मग मी नंतर सेकंड राऊंड तर हे लोक सगळे तिकडे गेलेले. म्हणजे माझी 1-2 बेस्ट फ्रेंड त्या तिकडेच जॉईन झाल्या. आणि आमच्या ग्रुप मधले 3-4 जण ते तिकडेच जॉईन झाले. आय वॉज लाईक की अरे यार मी उगाच मी वालचंद दिलं आणि मग आता सगळं गेलं माझं. आणि मग सेकंड राऊंड मध्ये समहाव आय गॉट द अपॉर्च्युनिटी. बट बिफोर दॅट ही प्रपोज ऍक्च्युली. लाईक डिप्लोमाचा जो फायनल इयर होता तेव्हा त्यांनी मला प्रपोज केला. अँड दॅट टू की वी यूज टू कम टू इच अदर्स हाऊस अँड माय हाऊस वॉज व्हेरी क्लोज टू माय कॉलेज. तर मग आणि आय वॉज ॲट होम. आणि त्यांनी माझ्या ज्युनियर कडनं मला निरोप पाठवला की तिला सांग ऑफिस कॉलेजमध्ये यायला म्हणून. आणि मग तिथे त्यांनी सांगितलं की नाही मला तू आवडतेस आणि व्हॉट यू थिंक अबाउट इट की म्हणजे कॅन वी टेक इट फॉरवर्ड असं. आणि आय जस्ट लाफ्ड की कायच्या काय बोलतो तू जा. तिथे मी त्याला भगवलं बेसिकली. आणि ही वॉज लाईक पेस्ट ऑफ की नाही म्हणजे हाऊ कॅन यू ट्रीट मी लाईक दिस असं झालं त्याचं. दॅट वॉज माय फॉल्ट. आय शुड हॅव सेड सॉरी दॅट टाइम बट गुड दॅट आय डिडंट से. तर मग तो झाला किस्सा. आणि मग लाईक कपल ऑफ मंथ्स नो कॉन्टॅक्ट नथिंग. मग मी माझं काहीतरी करत होते, तो त्याचं काहीतरी करत होता. आणि मग डायरेक्ट तो सेकंड राऊंड जो होता आमचा इंजिनिअरिंगचा तिकडेच आम्ही भेटलो. अँड ही वॉज द वन हू हेल्प मी फिल आउट द फॉर्म्स आणि कुठे ऑफिस आहे कुठे काय. बाय द टाइम दे वर लाईक ऑल सेटल डाऊन. अँड देन ही हेल्प मी एव्हरीथिंग. अँड आय वॉज लाईक अँड ही वॉज नॉट ॲट ऑल टॉकिंग. ही वॉज जस्ट हेल्पिंग की हा ठीक आहे हे फॉर्म भर, हे इकडे सबमिट कर, हा ते त्यांना भेट ह्यांना भेट झालं.
आणि म्हणजे की किती कोल्ड शोल्डर देतोय हा मला, असं झालं ते. आणि मग का तुला कळत नव्हतं? हा, आणि मला का ते मला कळत नव्हतं. आणि ही हॅज अ वियर्ड सेन्स ऑफ ह्युमर आणि इज लाईक व्हेरी सार्कास्टिक, आणि सगळे तो वन लाईनर कॉमेंट करतो आणि जे आपल्याला कळायला 1-2 मिनिटं तरी लागतात की अरे असं म्हणाला का, असं होतं. मग तर आय वॉज लाईक ट्राईंग टू गेस की काय चाललंय काय असं. बट आय थिंक दॅट वेंट जस्ट लाईक दॅट. आणि मग आय थिंक आफ्टर कपल ऑफ मंथ्स येस. इट वॉज माय बर्थडे ऑर समथिंग अँड ही केम अप विथ अ कार्ड, गिफ्टिंग कार्ड. आणि त्याच्यामध्ये सिली होतं काहीतरी ते कार्ड, आणि असं सोप होतं, पेपर सोप असतं ना, Okay. ते होतं त्याच्यामध्ये. आणि तर तिकडे असं की वॉश युअर काहीतरी समथिंग विथ दिस सोप असं काहीतरी. वॉश युअर ऑल निगेटिव्ह बॅड थॉट्स अबाउट मी विथ दिस सोप. नाही पण ते सार्कॅस्टिकली होते. Sarcastically होतं ते. बट आय डोंट नो, सो आय थॉट दॅट ही इज कॉलिंग मी डर्टी, असं झालं ते. आणि मग मी, आणि आमचे क्लासरूम खूप ह्यूज होते रे, म्हणजे असं अगदी 100 स्टुडंट वगैरे का क्लासमध्ये, आणि असं ऑडिटोरियम वाला क्लासरूम्स असायचे ते, आणि खूप मोठे मोठे क्लासरूम्स, आणि 100 मुलं बसलीत वगैरे. आणि आय गॉट सो मॅड की असं कसं म्हणू शकतो हा वगैरे. आणि मी ताड गेली, आणि ते जे लेक्चर चालू होतं, माझं लेक्चर चालू होतं तेव्हा. हा, क्लासरूम मध्ये मी गेले तिकडे दारात, आणि ते प्रोफेसर शिकवत होते, आणि ते खडूस प्रोफेसर होते, सगळ्यात खडूस. आणि मग त्यांना मी सर म्हटलं की आय वॉन्ट टू टॉक टू दिस गाय, कॅन यू प्लीज सेंड हिम आउट म्हणून. अरे बापरे. Wow. बाहेर आला तर त्याला जे झापलं मी, आणि तो झालं तुझं, मग आता मी बोलतो, असं झालं त्याचं. आणि मला स्टार्टेड एक्सप्लेनिंग, आणि मला की आर यू शुअर इट इज दिस मिनिंग, म्हणजे 4-4दा मी वाचून बघितली कारण तेच आहे का असं. मग अशी ती नोकझोक चालू होती बरेच दिवस. आणि मग आय थिंक बाय द तुला काय एंड ऑफ द करायचं सेकंड लागलं इयर. त्याच्यामध्ये? नाही ते सांगितलं ते बरोबर सांगितलं. ओके, पण म्हणजे मग फायनली तुला कळलं की जाऊ दे, आपण ह्याला झापू शकतो आयुष्यभर. हा. सो हा झेलू शकतो आपल्याला. फायनली ती येस म्हणाली बघ त्याच्यानंतर. फायनली ती यस म्हणाली वगैरे नाही काही मी लगेचच. मला उगाच काहीतरी नको सांग. ठीक आहे ना, slow म्हणालीस process ना. होता. हा, झालं. ओके, हा. मग लग्न कधी झालं? लग्न 2009 झालं. 2009ला. पण घरून म्हणजे अग्री होते, काही घेणं नाही घरून तर खूपच विरोध होता, कारण इंटरकास्ट मॅरेज होतं त्याच्यामुळे विरोध होता. आणि मी एकुलता एक, त्याच्यामुळे त्यांना एक इन्सेक्युरिटी होती की बाबा कसं होईल नंतर हा जर गेला किंवा ही जर चांगली नाही निघाली. आणि इट्स अ नॅचरल आम्हाला पण माहिती होतं ते. आणि मी पण डायसी होतो त्या सिच्युएशन मध्ये, की मला वाटायचं की बाबा एवढं मोठं आपण आता पाऊल उचलतोय तर सगळं हॅपी व्हायला पाहिजे. पण ते असतं ना की तुम्ही सगळ्याच ना सुखी ठेवू शकत नाही ऍट अ टाइम. मग मी हिला पण म्हणालो की आपण थांबू थोडे दिवस, थोड्या दिवसांनी आपण सगळ्यांना मनवू पहिल्यांदा आणि मग करू. पासून ठाम होती की करायचं तर आपण करायचंच हे. आय थिंक बाय द टाइम आवर फॅमिलीज न्यू इच अदर, म्हणजे काय येऊन जाऊन होतो आम्ही. म्हणजे तो घरी यायचा माझ्या, मी त्याच्या घरी जायचे, बर्थडे असेल वगैरे, बाकी सगळ्या फ्रेंड, आणि खूप कॉमन फ्रेंड सर्कल आहे आमचं. बिकॉज स्टार्टिंग फ्रॉम लाईक हायस्कूल, जे डिप्लोमाचं जे 3 वर्ष, इंजिनिअरिंगचे 3 वर्ष, सगळे फ्रेंड्स मग तिकडेच बनलेले. तर झालं असं होतं की मी जॉबला लागलेली. आय वॉज सपोज टू कम टू US. आणि मग मीनवाईल माझं जर्मनीचं पण चाललेलं की जर्मनीला मला काही शिकायला जायचं वगैरे असं. तर आय वॉज वर्किंग ऑन दॅट प्रोसेस. आणि मग हिरोनी फोन आपला ठेवून तो झोपला, आणि आय टेक्स्टेड हिम. I don't know what I texted, but his dad saw that text. And that's how he got to know. त्यांना डाऊट होता की ह्यांचं काहीतरी चाललंय, but it was like not. And we were supposed to go to other friends' wedding. म्हणजे त्याचं लग्न की एंगेजमेंट काहीतरी होती. आणि त्याच्यासाठी मी त्याला लिहिलं होतं की हा I'll see you at the bus stop at this time वगैरे वगैरे. And his dad thought की they are just running away. So running away असं झालं ते. आणि मग फुल सीन झाला. आणि my mom dad, and I was very pretty sure that my mom dad are going to be cool, म्हणजे because the way they are, I never expected. अरे हा, बट झालं असं की माझी मॉम लो बीपीनी, त्याची मॉम हाय बीपीनी, दोघी ऍडमिट सगळे सीन करून झाले आमचे. आणि मग आय वॉज लाईक म्हणजे, आणि हा अंडरग्राऊंड गायब. माझे मोठे मामा त्यांनी मग समजावलं, त्यांच्यामुळेच हे शक्य झालं इतकं इझिली. मग त्यांनी समजावलं माझे मामा, त्याचे मामा, त्याचे माझी भाऊजी, त्यांनी पुढाकार घेतला. आणि मग ते बोलणी वगैरे झाली त्यांची. आणि मग पण असं झालं की आम्हाला लग्न आत्ताच करायचं नव्हतं, पण त्याने म्हणाले की नाही लगेच करायचं लग्न. त्याच्यामुळे मग आम्हाला 1 वर्ष आमचा प्लॅन होता की 1 वर्षानंतर आपण लग्न करू, कारण अजून आपण सेटल नाहीये. जॉब्स आत्ताच लागलेले आहेत, अजून काही आपल्याला फायनान्शियल हे नाहीये. आणि मला पण माझ्या घरची जबाबदारी होती.
आत्ताच एवढा लग्नाचा खर्च कसा करणार ते सगळं. पण ह्यांचा फोर्स झाला सगळ्यांचे करायचं तर आत्ताच करायचं. मग पुन्हा तेच की लग्न मग पैसे जमवा, कर्ज काढा, सगळं मित्रांकडून घ्या, उसने पासने घेऊन शेवटी आम्ही And- लग्न केलं. हा, but the good thing is की we paid for our own wedding. So my mom dad did some of the expense, of course, because they wanted to. Yeah. And I had very clear. आणि आम्हालाही नको होतं की आई वडिलांवर ते बर्डन यावं आमच्या लग्नात. करेक्ट. तर मग झालं असं की मग वी वर सेइंग की चला कोर्ट मॅरेज करू आणि मी टू प्रश्न ठीक आहे करायचंच आहे ना तर उरकून टाकू, कोर्ट मॅरेज करू आणि संपला विषय असं. बट माय मॉम डॅड वर की नाही, आमचे इतके सगळे रिलेटिव्ह आहेत, इतकी फ्रेंड सर्कल आहेत, आम्हाला सगळ्यांना बोलवायचं आणि का करायचं, लपून छपून का करायचं आपण, म्हणजे असं थोडक्यात का करायचं का असं. आणि दे हॅड देअर प्रेस्टीज इश्यूज आणि वगैरे वगैरे. And so they decided to do a big wedding and all. So म्हणजे नाही म्हणता म्हणता शेवटी 1000 लोक आले. ऍक्च्युली हा कॉमन exactly. आहे. सगळ्यांची कॉमन स्टोरी मध्ये हे आधी असतं. आई नाही म्हणतात, ते थोडेसे Then- इश्यूज होतात, मग सगळे हो म्हणतात. मग सगळं मोठे करायचं. धूमधडाक्यात झालं सगळं. दोन धड्याका झालं, but I only paid for 200 people. Rest 800 चा my mom dad paid because I did not know those 800 people. So as I said, like, I had given a lot of trouble to my parents as growing up. I was not an easy kid for sure. I was very demanding, very rebellious and all that. But I did not do any mistakes. So thankfully, I did not do any mistakes. So तर आमच्या रोज डिस्कशन्स व्हायचे असे लग्नाच्या वेळेस नाही का, प्लॅनिंग. मग माझा मामा, माझी मम्मी, मावशी, तर ते सगळे जवळजवळच राहायचे ते. मग ते लोक मला कॉल करायचे आणि कारण मी पुण्यात होते तेव्हा, आणि मग ते सांगायचे की अरे असा असा प्लॅन बनतो आहे तर काय करूया. मग जेवणात आपण पुरी भाजी ठेवू, गुलाबजाम ठेवू, रसमलाई ठेवू. म्हटलं कशाला इतका खर्च झाला, एक स्वीट काफी आहे. तर नाही, मग रात्रीचं जेवण, सकाळचं जेवण, सकाळचा नाश्ता. म्हटलं वाय ऑल ऑफ दिस थिंग्स. तर मग ते असे इतके डिस्कशन चालायचे. अँड देन आय गेव अप की नाही, मला काही माहिती नाही, तुम्ही करायचं ते करा, बट आय एम ओनली गोइंग टू पे दिस मच, दॅट्स इट. अँड माय मॉम डॅड वर लाईक ओके फाईन, दॅट्स ऑल राईट. आणि मग आणि मग कधी झालं तुमचं लग्न, कुठल्या साली? 2009 2009 नोव्हेंबर, 1 नोव्हेंबर. नोव्हेंबर. मग त्याच्यानंतर तुम्ही पुण्यात राहत होतं की कुठे? लग्न आमचं लातूरला झालं, पण आम्ही नंतर पुण्यात शिफ्ट झालो कारण दोघांचे जॉब पुण्यात होते. आफ्टर 3 months आय केम टू US. तू आधी आलीस. जानेवारी 2009 10 जानेवारी. 10 जानेवारी नोव्हेंबरला 2009 नोव्हेंबरला लग्न झालं आमचं, आणि 2010ला ही आली जानेवारीला युएसला. कंपनी थ्रू चालेल. कंपनी थ्रू आलेली. आणि मग दॅट लॉंग डिस्टन्स वी डिड फॉर अ इयर. मग मी 2010 एंड मध्ये डिसेंबर मला वगैरे परत गेले मी. आणि मग 11-12 मग 13ला हा परत युएसला आला. आय वॉज इन इंडिया. देन 14ला मी आले युएसला, पण तो सॅन अँटोनियो मध्ये, मी न्यूयॉर्कला. मग पण 1 वर्ष तसा गेला आमचा. मग 2015ला फायनली मग आम्ही सॅन अँटोनियो मध्ये मूव्ह झालो, म्हणजे ऑफिशियली मूव्ह झालो. आणि मग 2016 त्यानंतर तुम्ही कॅनडाची तुमची काहीतरी एक जर्नी आहे. हा, सो मग 2015 ते 2019 आम्ही इकडेच होतो सॅन अँटोनियो मध्ये. आणि मग फॉर कपल ऑफ इयर्स आय गॉट अन ऑपॉर्च्युनिटी इन कॅनडा, सो आय मुव्हड ओव्हर देअर. दॅट टाइम वी हॅड लाईक विजा इश्यूज अँड एव्हरीथिंग गोइंग ऑन. तो इथेच होता काही 1 महिने. आणि मग तो नंतर इकडनं मग इंडियाला गेला. आणि मग इंडियाला जाऊन मग तो परत स्वरांश आणि मी इंडियाला गेलो. हा, आणि ही कॅनडामध्ये जॉब करत होती. मग मी इंडियामध्ये एक 6 ते 9 महिने राहिलो तिथे, कारण माझं वर्क परमिट कॅनडाचं करायचं होतं. आणि मग तिथून मग पुन्हा मी पहिल्यांदा मी तिला सोडायला गेलो कॅनडाला, आणि नंतर पुन्हा स्वरांशला घेऊन तिकडे गेलो. मग नंतर ती आली इकडे इंडियाला. मग आम्ही सगळे मिळून पुन्हा युएसला आलो आणि युएस वरून कॅनडाला गेलो. सो इट्स लाईक म्हणजे सगळे परमिटेशन कॉम्बिनेशन करून जायचं आमचे, की कुठल्या सिटीवरनं कुठे, किती जणांसोबत, स्वरांश कोणासोबत, 3 सोबत, 2 सोबत, 1 सोबत वगैरे सगळे कॉम्बिनेशन करून झाले. आता आपल्या बरोबर आहे स्वरांश. तो स्वरांश बरोबर आपण 2 मिनिटं गप्पा मारणार आहोत. हाय स्वरांश. हाय. कसा आहेस तू? गुड. ओके, ग्रेट. मला सांगशील थोड्या तुझ्याबद्दल की तू कुठल्या ग्रेड मध्ये आहेस, तुला काय काय आवडतं? I'm in 3rd grade. I like mostly building Legos. I like the most is dinosaurs. Oh, really? Yeah. Nice. Any particular? And then I have 4 fish Uh-huh. and 1 dog. My dog's name is Mohan Kulkarni, but we call him Momo. Momo. That's a nice name. गुड. आणि स्वरांश, मला सांग, तुला सॅमच्या इनिशिएटिव्ह कुठल्या कुठल्या आवडतात? I like the science project, which I did with Swara.
Nice. डू यू लाईक डान्सेस डान्सिंग? Yeah, I like the dance. Which dance? Too. All of them. तू अँकरिंग पण केलेलंस राईट Yeah, Like I that? also like anchoring. लाईक दॅट ओके आणि तू सिंगिंग पण करतोस ना Yeah, I do singing, dancing, and I do art. व्हेरी गुड व्हेरी गुड एनिथिंग एल्स यू वॉन्ट टू से यू वॉन्ट टू ऍड यू वॉन्ट टू सिंग समथिंग फॉर अस तुला काय व्हायचंय? व्हॉट डू यू वॉन्ट बी? I want to be a paleontologist. And paleontologists, they study dinosaur fossils येस and prehistoric creatures. व्हेरी गुड व्हेरी गुड कोण सगळ्यात जास्त आवडतं दोघांमध्ये, मम्मी की डॅडी? डायरेक्ट मा देणार आहे Direct. ये मी गॉट एन आन्सर. ओके. दोघांना काय बोलायचं स्वरांश बद्दल किंवा त्याला अजून काय तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत? नाही स्वरांश बद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे. ही इज अ व्हेरी गुड किड अँड ही इज व्हेरी फोकस्ड अबाउट हिज फ्युचर. And I'm त्यांनी very ठरवलंय. naughty. Yeah, he is naughty every too. kid is naughty. Every kid is naughty. He gets scolded. He get all the Timeouts. scoldings from timeouts, mama yes, and yeah. me time to time. But he is very focused about his career. He want to be paleontologist. त्यांनी डिसाइड केले की मला paleontologist व्हायचंय. Dog. पहिल्यांदा स्वरांशला डिरेक्टर व्हायचं होतं, मूवी डिरेक्टर. त्याच्यानंतर Oh yeah, that was at की the start. त्यांनी ठरवलं की नाही मी आता मूवी राईट पण करणार आहे, तर मी रायटर पण होईल. त्याच्यानंतर ठरवलं की त्यांनी की नाही आता मी मूवी मध्ये ऍक्टिंग पण करणार आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं की नाही आता मी तिन्ही करणार की नाही. Oh yeah, why did I say five of them? So that's a passion थोडं पास ऑन झालंय. नाईस. No, but he enjoys a lot all the SAM events. आणि तो And- ऍक्टिव्ह yeah, असतो हो. त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो. हो. एनर्जी लेवल पण त्याची खूप आहे. तू शिवाजी महाराजांची भूमिका केलेलीस हम्म. त्या नाही. स्किट मध्ये. I did not like the dresses at all in Shivaji. Yeah, those were like Heavy uncomfortable. होतात. आपल्याला बट समज- व्हॉट डिड यू फील अबाउट दॅट कम्प्लीट स्किट? त्या स्किट नंतर काय शिकलास तू शिवाजी महाराजांबद्दल? Always be clever. Don't Hmm. get fooled. Yeah. Good. Very good. ओके, थँक्यू सर. Thank you so Thank much. you. So, हा. 2021 पर्यंत आपण आलो. हा त्याच्यापुढे सांग. मग कोविड इयर्स सगळे मग कॅनडामध्ये गेले आणि मग त्यानंतर मग आय वॉज विथ स्वरांश हिअर फॉर अ इयर अँड ही देन केम बॅक फ्रॉम कॅनडा टू US. तेव्हापासून सोबत हो. सो मला नेहमी एक कौतुक असतं स्वरूपा की तू गाणं पण शिकतेस, तू डान्स पण करतेस, तू जॉब पण करतेस, पुन्हा घर पण इतकं छान सांभाळतेस, सगळ्यांची ये जा, तुला आवडतं खूप असं जेवण करून घालणं. सो प्रॉपर सुगरण आहे ती त्याही बाबतीत. हे सगळं मॅनेज करताना पुन्हा तू तुझं नवीन एक व्हेंचर आहे मी ऐकलंय हो इंडियात. हो. काहीतरी एक ब्रँड आहे आणि तू तो बिझनेस पण हा, बघतीयस. सो कसं म्हणजे सो कसं मॅनेज होत? इट्स लाईक पार्ट ऑफ द लाईफस्टाईल नाव की म्हणजे सगळ्या गोष्टी आणि ऑब्व्हियसली ते US मध्ये सगळेजणच करतात, मी एकटीच नाही. काही सगळ्याच जणी छान स्वयंपाक करतात, घर छान ठेवतात, मुलांना वाढवतात, जॉब करतात वगैरे वगैरे. पण कुकिंगची आवड वगैरे मला माझ्या आईकडनं मिळाली आहे आधीपासूनच. म्हणजे फार मला काही शौक नाहीये, पण कपड्यांचा आणि चपलांचा मला भयंकर आवड आहे. भरपूर कपडे आहेत माझ्याकडे. आणि मग त्याच ह्याच्यातनं मग मला असं वाटलं की वाय डोंट वी स्टार्ट समथिंग नाईस. आणि मग माझा जो ब्रँड आहे लेबल योशा, सो वी फोकस ऑन द एथनिक वेअर बट विथ दी ऍक्च्युअल लेगसी प्रिंट्स वगैरे घेऊन, म्हणजे असं डिजिटलाइज्ड नाहीये जे काही आहे ते. ओके. ते हँडमेड, कॉटन बेस्ड, इको फ्रेंडली असं आपण म्हणू शकतो. आणि मग मिनिमम वॉटर वेस्टेज असलेलं. आणि मग आपले जे फॉरगॉटन विविंग स्टाईल्स वगैरे जे आहेत ते आम्ही रिइंट्रोड्यूस करतोय त्याच्या थ्रू. तर मग इंडियामध्ये माझी जी पार्टनर आहे श्रेया डफलापूरकर, सो शी इज द डिझायनर इट सेल्फ अँड स्टायलिस्ट पण आहे ती. ती बऱ्याच मूवीज आणि सिरीज साठी वगैरे ती करते, सिरियल साठी वगैरे ती करते. आणि मग विथ हर लाईक वी स्टार्टेड दिस वन. शी इज द मेन लाईक क्रिएटिव्ह पर्सन इन दॅट. सो आय जस्ट मॅनेज द फायनान्सेस आणि मग सेल्स कसं, मार्केटिंग कसं, आणि लिटल बिट म्हणजे मग आम्ही गिव्ह अँड टेक करतो. म्हणजे बिकॉज सेम इंटरेस्ट असल्यामुळे मग ते गिव्ह अँड टेक होतं. मग क्रिएटिव्ह ऍडवायझर म्हणून मग मी कधी कधी तिला हेल्प करते. आणि दॅट इज हाऊ वी स्टार्टेड इन इंडिया आणि देन वी लॉन्च इट इन US ऑल्सो. तर इट्स लाईक अ स्मॉल बिझनेस यू कॅन से. 8 to 5 जॉब असल्यामुळे खूप असा इन्व्हेस्ट नाही करत मी त्याच्यामध्ये वेळ अजून तरी. बट इव्हेंच्युअली आय वॉन्ट टू मेक इट बिग, बट आय वॉन्ट टू मेक द इम्पॅक्ट ऑल्सो. म्हणजे फक्त उगाच क्लोथ सेल करायचे असं नाही, तर त्याच्या मागे रिझन, त्याच्या मागे काहीतरी स्टोरीज,
मग त्या सगळ्या थ्रेड्स किंवा जे काही विविंग स्टाईल्स आहेत, प्रिंटिंग स्टाईल्स आहेत, तर त्याच्यामध्ये खूप सगळं एफर्ट आहे ऍक्च्युली, आणि खूप सगळे त्याच्यामध्ये लेबर जातं, आर्टिस्टिक व्ह्यू जातो. फॉर एक्झाम्पल जे ब्लॉक प्रिंटिंग असतं दॅट इज डन ऑन द वुड, आणि मग ते वुड कार्व करावं लागतं. तर मग समबडी हॅज टू डू इट लाईक इट्स हँडमेड थिंग. आणि मग ते त्याच्यानंतर ते प्रिंटिंग होतं वगैरे वगैरे. तर मग ते हे जे आर्टिस्ट आहेत दे आर ऑल्सो लाईक, बिकॉज एव्हरीथिंग इज डिजिटलाइज्ड, दे आर ऑल्सो नॉट गेटिंग इनफ वर्क. सो वी थॉट ऑफ विथ आर थिंग we can employ, and we are giving employment also who is in need of the job. So that is a little bit of satisfaction, we are giving back to the society. So that's the main purpose. छान छान, खूपच छान. सो बेसिकली आता तू घरूनच करतेस, हा, म्हणजे जर हा. कोणाला इंटरेस्ट असेल त्या ब्रँड मध्ये हो. कॉन्टॅक्ट करू. Yeah. we are launching the website also soon. ओके. So hopefully that before this end of the year we have the website also. So that आणि will ते help. सॅन अँटोनियो मध्ये वेगवेगळ्या फंक्शन्स मध्ये, फेस्टिवल्स मध्ये जे स्टॉल्स लावतो आपण, तिथं आमचा स्टॉल असतो. आणि वी गॉट व्हेरी गुड रिस्पॉन्स फ्रॉम सॅन अँटोनियो पीपल. आणि हा सस्टेनेबल असल्यामुळे इट्स व्हेरी इको फ्रेंडली, आणि देर इज अ कॉज बिहाइंड इट. आता हे करता करता तू सगळं बीओडीचा पण तू एक मेंबर आहेस तू त्याची पण, सो त्याचा एक्सपिरियन्स आहे, सो ते कसं आहे, किंवा सॅम हा. हा तर एक सॅम मधलाच इनिशिएटिव्ह Yeah, आहे, yeah, माहितीच आहे. सो तर- तुझा एक्सपिरियन्स ओव्हरऑल कसा आहे ऍज अ बीओडी, आणि हाऊ डू यू सी एव्हरीथिंग गोइंग राईट नाव? Yeah, so तुझा पण फीडबॅक दे. हो, मंडळमध्ये म्हणजे आय थिंक फ्रॉम 2014 वी हॅव बीन इन्वॉल्ड. तर 2014 मध्ये मी व्हिजिटिंग होते. आय वॉज इन न्यूयॉर्क, बट आय केम अँड देन वी अटेंडेड वन प्रोग्राम जिथे आम्ही विठ्ठल काका, राजू काका ह्यांच्याशी भेटलो, आणि मग बऱ्याच ओळखी झाल्या, आणि मग मराठी कम्युनिटी आहे हे कळलं. आणि इनिशियल फ्यू इयर्स लाईक वी वर डुईंग स्मॉलर प्रोग्राम्स, आणि मग हीच मंडळी सगळी इनिशिएटिव्ह घेऊन करत होती, आणि दे वर लाईक व्हेरी वेलकमिंग. म्हणजे ते वॉर्मथ जे म्हणतो ना आपण की होम अवे फ्रॉम होम, ते तेव्हापासूनच ते फिलिंग आलेलं. आणि एव्हरी अदर इव्हेंट वी यूज टू गो अँड कॉन्ट्रीब्युट आणि पार्टिसिपेट आणि व्हॉलंटियर हे सगळं करतच होतो. आणि दिस बीओडी थिंग जस्ट हॅपेंड, लाईक म्हणजे आय थिंक समबडी बॅक्ड आउट, सो दे जस्ट लुकेना रिच्ड आउट की वाय डोंट यू जॉईन. अँड बाय द टाइम वी बिकेम फ्रेंड्स थ्रू डान्स आणि वगैरे वगैरे. तर मग अँड देन द टीम वॉज लाईक ऑलरेडी सेट, नाईस टीम इट वॉज. So I thought like why not, let's join and see how it goes, and it's been a nice journey so तसं far. पण म्हणजे आम्हाला फार कौतुक वाटतं बाहेरून बघताना तुमचं जे बॉन्डिंग आहे ह्या टीमचं, टचवूड आहे चांगलं, हो आणि पण ते राहिल्यामुळे त्याचा काय फायदा होऊ शकतो मंडळात, हो हो हो. हेही आम्हाला अनुभवता आलंय. सो तुला काय वाटतं त्याबद्दल? नाही, म्हणजे रिअली वर्किंग जर Yeah. आपण खूप छान असं आय थिंक इट्स गिव्ह अँड टेक, म्हणजे सगळ्यांचंच कॉन्ट्रीब्युशन इम्पॉर्टंट आहे त्यामध्ये. लुकेन असेल किंवा मी असेल किंवा रुजुता, अपर्णाताई, जयेश, आणि शमिका ऑल्सो डिड लाईक कपल ऑफ इव्हेंट्स अँड शी वॉज व्हेरी गुड ऍट इट. अँड देन इट वॉज लाईक एव्हरीबडीज कॉन्ट्रीब्युशन, म्हणजे फक्त आम्हीच नाही, आमचे बेटर हाफ्स जे आहेत ते सुद्धा तितकेच इक्वली कॉन्ट्रीब्युट होतात. दे आर नॉट ऑन द बोर्ड बट दे आर ऑल्सो डुईंग द इक्वल शेअर ऑफ वर्क. सो दॅट्स द थिंग. आणि मग ते म्हणजे इट्स लाईक आय थिंक इट कम्स विथ द फ्लो. होतात म्हणजे इट्स लाईक कॉन्फ्लिक्ट ऑफ थॉट्स जे आहेत ते तर ऑफकोर्स असणार, मतभेद असणार, पण मग ते रिझॉल्व्ह करून पुढे कसे जायचं. आणि मग वी हॅव लाईक अ ब्युरोक्रॅटिक वे की वोट करतो आम्ही की हा ही आयडिया अशी आहे, तर मग काय, मग 5 आउट ऑफ समथिंग इज ऑलवेज हेल्पफुल, म्हणजे हाफ अँड हाफ होतच नाही. तर ते इट्स ऑलवेज विन विन सिच्युएशन फॉर एव्हरीबडी, आणि एव्हरीबडी कम्स अलॉंग. Even though our titles are different, we all contribute into the act also. That's how it should be. And Yeah, it yeah. छानच चाललंय. And Yeah. it will keep going the same way, I think. Yeah. Yeah. We just keep on going. कधी कधी ऍज अ फॅमिली, आता ही म्हणाली की जसे हजबंड सपोर्ट करतात, आम्हाला पण ओव्हरवेल्म होतं, कारण ही इतक्या सगळ्या प्रोग्राम मध्ये असते, इतकं सगळं मॅनेज करते. पण जेव्हा तिच्या एंड ऑफ द डे तिचा सॅटिस्फॅक्शन बघतो की बाबा तिला काहीतरी अचीव केल्यासारखं वाटतं, आणि इट्स बीन अ लर्निंग जर्नी फॉर मी ऑल्सो, की ह्या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करायच्या, पार्टिसिपेट करायचं. तिने मला खूप फोर्स केला पार्टिसिपेट करायला, तेव्हा मी पार्टिसिपेट करायला लागलो सॅमच्या प्रोग्राममध्ये. आणि जेव्हा मी पार्टिसिपेट करायला लागलो मला पण त्याची आवड लागली. आणि सेम फॉर स्वरांश बिलकुल आउटस्पोकन नव्हता, जास्त फ्रेंड्स नव्हते त्याचे, पण सॅमनी आम्हाला भरपूर मित्र दिलेत, भरपूर ओळखीचे लोक दिलेत, जीवाला जीव लावणारे फ्रेंड्स दिलेले आहेत सॅमनी आम्हाला. आणि खरंच सॅम कम्युनिटीचा आम्ही खूप आभारी आहोत. आणि ज्यांनी ही चालू केली, कोळी काका, कुलकर्णी काका,
सॅन अँटोनी कम्युनिटी, आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत की त्यांनी लावलेल्या झाडाचे फळं आम्ही सध्या चाकतोय. आणि Definitely. एवढं त्यांनी मोठं काम करून ठेवलेलं आहे सॅन अँटोनिओसाठी आणि मराठी मंडळासाठी. या अगदी बरोबर. या तो आत्ताच सध्याचे आपले प्रेसिडेंट साहेब यांच्याबद्दल काय 2 शब्द? जयेश ऑनबोर्ड झाला तर त्याच्या मागे ऑनबोर्ड केला गेला. ऑनबोर्ड केला गेला आणि राघव त्याच्या मागचं मेन कारण राघव आहे. इथेच ह्याच हॉलमध्ये बसून ती मीटिंग झालेली आणि शमिकाने पण त्याचं नाव सुचवलेलं. तर विवरलं की का नाही होतेस तू हो वगैरे. नाही, आम्हाला वाटायचं ह्या माणसात एवढी एनर्जी आहे, एवढा हा करतो माणूस, ह्याला चांगलं काहीतरी द्यायला पाहिजे की जो तो करून सांभाळू शकेल. आणि सॅमचं अध्यक्षपद हे खूप मोठी गोष्ट आहे आणि तो जयेश इतक्या इझिली आणि इतक्या एनर्जीने Effortlessly करतो आणि तो. करतोय आणि इतके प्रोग्राम्स त्यांनी वाढवले, इतके कधी कधी आम्हाला ओव्हरवेल्म होतं की बाबा इतके सगळे प्रोग्राम्स, इतके सगळे ग्रुप्स, पण त्याच्या मागचं त्याचं जे विजन आहे त्या हॅट्स ऑफ टू दॅट, ते विजन आणि त्याच्यामुळेच आपले मुलांना इतकं एक्सपोजर मिळतंय, आपल्याला एक्सपोजर मिळतं, आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी कळतात, वेगवेगळ्या लोकांशी भेटणं होतं. हॅट्स ऑफ टू जयेश. म्हणजे त्याच्याकडून शिकण्यासारखं भरपूर. डेफिनेटली. पण त्याची एनर्जी मॅच करणं पण डिफिकल्ट टास्क आहे. तर मग आम्ही चौघी त्याच्या आजूबाजू असतो. त्याला आपण कधी कधी भंडावून सोडतो, पण बिचारा आता फसलाय आमच्या चावडीत, तर काही करू शकत नाही. त्यामुळे हो हो. सो आता या पूर्ण इंटरव्ह्यू मध्ये आय थिंक काही गोष्टी राहिल्या असतील, सुटल्या असतील आपल्या बोलायच्या. तुम्हाला काही ऍड करायचं अजून, कुणाला काय मेन्शन करायचंय, काय बोलायचं असेल? नाही, मला आतापर्यंत जी आम्ही इथपर्यंत आलोय, मी झालं, स्वरूपा झालो, तर आमच्या फॅमिलीचा खूप मोठा सपोर्ट आहे. स्पेशली माझ्या लाईफमध्ये 4 वुमन्स. माझी आई पहिले, तिने खूप हाल अपेष्टा सहन केल्या माझ्यासाठी आणि मला मोठं केलं, चांगल्या सवयी लावल्या. माझ्या बहिणी दुसऱ्या दोघी मोठ्या आहेत माझ्यापेक्षा, पण त्यांनी मला एकदम माझ्यासाठी खूप सॅक्रिफाईस केले, कारण मी एकटा मुलगा आणि मुलाचे लाड होतात आणि बहिणींना सॅक्रिफाईस करावं लागतं. तर माझ्यासाठी खूप सॅक्रिफाईस केलेले आहेत त्यांनी आणि नेहमी मला प्रायोरिटी दिलेली आहे सगळ्या गोष्टीबद्दल आणि सपोर्ट केलेला आहे सगळ्या गोष्टींबद्दल त्यांनी. नंतर त्यांचे लग्न झाले आणि माझे भाऊजी पण, दोन्ही भाऊजी, मला इतकं माझं नशीब चांगलं की चांगले भाऊजी मिळाले मला, कारण मला कधीच माझ्या बहिणींची काळजी नाही आणि कधीच उलट मला भाऊजींचीच काळजी वाटते. की इतके गरीब आहेत ते दोघ जण मनानी आणि इतक्या सुखासमाधानी राहतात. त्याच्यामुळे हे जे मनात सॅटिस्फॅक्शन असतं ना, त्याच्यामुळे माणूस पुढे जातो आणि त्याच्यामुळे माणसाला वाटतं की हा, सगळं पॉझिटिव्ह आहे आपल्या लाईफमध्ये. आणि शेवटी स्वरूपा जेव्हापासून लाईफ मध्ये आली तेव्हा इट चेंज अपसाइड डाऊन. कारण ती ज्या कल्चरमध्ये वाढली आहे, ज्या एन्व्हायरमेंट मध्ये वाढली आहे, ते फारच नवीन होतं माझ्यासाठी. आणि तिचे आई वडील, तिचे मामा, तिने सांगितले की ही वॉज अ आर्ट मास्टर अँड त्यांच्याकडून शिकण्यासारखं बरंच काही होतं. ते गेले एका ऍक्सिडेंटमध्ये, पण जेवढा वेळ मला त्यांच्यासोबत राहायला मिळाला, ही वॉज द वन ऑफ द इन्स्पिरेशन फॉर मी इन माय लाईफ. त्याच्यानंतर जेव्हा स्वरूपासोबत आलो तेव्हा मी तिची लाईफ ऑब्झर्व करत होतो की ही जी घडली आहे हिच्या घरच्यांमुळे घडली आणि त्यांनी कसं तिला सपोर्ट केलं. आणि ती जेव्हा माझ्या लाईफमध्ये आली तेव्हा तिने मला इतकं सपोर्ट केलं, प्रत्येक गोष्टीमध्ये तिने मला सपोर्ट केलंय आणि सांभाळून घेतलंय आणि इतके गोष्टी करते, पण तिने मला कधीच डावललं नाही किंवा कधीच मला निग्लेक्ट केलं नाही किंवा मला प्रायोरिटी दिली नाही. सगळ्या गोष्टींमध्ये तिची प्रायोरिटी फक्त मी आहे. पहिले ती माझा विचार करते आणि बाकी सगळ्या गोष्टी करते. मी जे US ला आलो वगैरे, हे सगळं तिच्यामुळे पॉसिबल झालं, कारण तिने मला इतकं इन्स्पायर केलं की तू करू शकतोस हे. आणि या खूप गोष्टी तिच्याकडून शिकल्यात मी ओव्हर द पिरियड. मी तसा नव्हतो तिच्यासारखा अष्टपैलू म्हणतो किंवा इतक्या गोष्टी करते ती, मला अजूनही शक्य नाही. मी अजूनही तरीही ती प्रमोट करते मला, अजूनही करते की तू हे कर, तू गाण्याचा क्लास लाव, तू क्रिकेट खेळायला जा. सो तिचं सारखं माझ्या मागं हे असतं की सपोर्ट असतो. त्याच्यामुळे मग मला वाटतं की हा, मी पण करू शकतो, मी पण काहीतरी व्यतिरिक्त करू शकतो, मी पण दुसऱ्या गोष्टीला वेळ देऊ शकतो. आणि असं नाही की तो करत नाही किंवा त्याला येत नाही, तो आळशी आहे.
टू बी व्हेरी स्टार्ट केलं. नाही नाही, तो पण पॉइंट आहे की तिच्यामुळे माझा खूप आळशीपणा कमी झालेला आहे. किस्सा सांगते. सांग. तर आमचा फ्रेंड सर्कल कॉमन आहे ना, तर मग आमचं लग्न झालं वगैरे वगैरे आणि नवीन घर घेतलं होतं आम्ही. मग नवीन घरी शिफ्ट झालो आम्ही आणि मग ती माझी सगळी गँग म्हणजे फ्रेंड्स गँग आमची, ती बिचारे बॉक्सेस उचलतात ते, सामान आणतात ते वगैरे, हे सगळं करून झालं होतं त्यांचं. आणि 2 दिवस आमच्याच मागे होते ते, शनिवार रविवार. मग रविवारी दुपारी वगैरे मग ते आम्ही बसलो, थकेहारे आम्ही बसलो. म्हणलं चला आता छान चहा कर स्वरूप, असं कोणीतरी म्हणलं. मग मी छान चहा बिहा करून आणला आणि हा सोफ्यावर झोपला. ओके, मग तो झोपला, तो असा झोपला की 4 तास निघून गेले, आमच्या गप्पा झाल्या, अर्ध सामान लावून झालं, तरी तो काही उठला नाही. आणि मग म्हणलं की अरे फ्रेंड्स जातात ते, घरी जातात आता ते त्यांच्या आता तरी उठ. हा मग काय, मग जातात तर जाऊ देत ना, मग कशाला उठायचं. आणि म्हणलं की अँड द फ्रेंड्स बोलले की हा वी नो हिम की ही इज नॉट गोइंग टू लिफ्ट हिज आर्म, की जर गरज नसेल तो आर्म पण उचलणार नाहीये, त्याला झोपू देत, आम्ही जातो. तो इतका आळशी होता तो. पण आता तो म्हणजे ही इज बॅक टू काय म्हणतात. आणि या जर्नीमध्ये आमचा डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग सेम झालं, त्याच्यामुळे एका कॉलेजमध्ये झालं, त्याच्यामुळे आमचे फ्रेंड सर्कल पण सेम होतं. आणि आम्हाला इतके चांगले मित्र मिळाले की जीवापाड प्रेम करणारे आमच्यावर, आणि आम्ही कशीही वागलो तरी सांभाळून घेणारे. म्हणजे त्यांचं तेवढं आमच्यावर प्रेम होतं. हा म्हणजे आहे. आणि जसं तो म्हणाला की माणूस काही, बरेच लोक म्हणतात की आय एम सेल्फ मेड, की हा पर्टिक्युलर पर्सन सेल्फ मेड आहे. असं शक्यच नाही. बिकॉज इट सोसायटी, फॅमिली, फ्रेंड्स, टीचर्स, एव्हरीबडी गेट्स इन्व्हॉल्ड. आणि कुठल्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं ते तुम्हाला गाईड करत असतात. तुम्हाला कळत नाही किंवा तुम्हाला ते ऑब्झर्व करता येत नाही, किंवा नंतर रिअलायझेशन होतं त्याचं. जसं म्हणलं की ऑब्व्हियसली फॅमिली कम्स फर्स्ट, म्हणजे ते दॅट इज वेअर यू गेट बिल्ट, राईट. सो दॅट ते तर आहेच आहे, पण फ्रेंड्स ऑल्सो प्ले मेजर रोल. तर मग आमचे जे फ्रेंड्स आहेत त्यांनी आम्हाला म्हणजे घर घ्यायचंय, मी एवढंच म्हणलं की आम्हाला घर घ्यायचंय, पण माझ्याकडे इतके पैसे नाहीयेत. आणि ते बोलले की एक माणसाने लॅपटॉप खोलला, एका मित्रांनी लिस्ट करायला लागला की हा तू किती देशील, हा त्याचं नाव आणि त्याच्या पुढे मनी, हा तू किती देशील, त्याचं नाव आणि त्याच्या पुढे मनी. असं करून त्यांनी एक्सेल शीट बनवून दिली मला की हा इतके पैसे जमा होतात, तुला बघ जमतंय का, एवढं चालेल का तुला, असं केलं त्यांनी. असं दॅट्स द बेस्ट एक्झाम्पल. आणि ते बोलले की हा तू सांग, तुला ह्याचे पैसे तू कधी परत करू शकतेस, त्याची डेट, मग तुला बरोबर आहे का ही डेट, चालणार आहे का तुला 4 महिन्यानंतर 5 महिन्यानंतर. मग तो म्हणेल की ओके चालेल. हा एक म्हणा की हा कधीही दे, 2 वर्षानंतर दे. तर लिटरली त्याच्या नावासमोर 2 वर्षानंतरची डेट होती त्या एक्सेल शीट मध्ये. आय स्टील हॅव दॅट ईमेल and I have preserved that email. तर that's how our friends are. आणि मग सगळी बिचिंग, माझा एक फ्रेंड आहे दीपक आमचा, तर ह्याची बिचिंग मी त्याच्याकडे करते. म्हणजे ह्याच्या काही गराणे सांगायचे असतील तर ते सगळे मी त्याच्याकडे करते. आणि माझ्या सगळ्या छोट्या मोठ्या प्रॉब्लेम्स तो ऐकून घेतो. म्हणजे नॉट नेसेसरी की मी ह्याला सगळ्या गोष्टींसाठी बर्डन करेन किंवा तो मला सगळ्या गोष्टींसाठी बर्डन करेन. फ्रेंड्स आर फॉर दॅट. आणि इथे पण भरपूर सगळे फ्रेंड्स आहेत जिथे नो फिल्टर आम्ही वागतो. राहुल इज वन ऑफ देम आणि बरीचशी अजून दुसरी मंडळी आहेत. तर नो फिल्टर एन्व्हायरमेंट मध्ये मग आम्ही राहतो. आणि आम्ही दोघंही वी आर व्हेरी ओपन. म्हणजे जमते तर जमते, नाही जमत तर नाही जमते. दॅट्स हाऊ वी स्ट्रेट फॉरवर्ड आर. आणि ही इज व्हेरी प्रॅक्टिकल, बट ऍट द सेम टाइम ही इज व्हेरी इमोशनल, बट ही डझंट शो अप दॅट इमोशनल साइड. आता की जर एवढा, आता भले तुम्ही 25 वर्ष एकत्र आहात, पण तरी असं असतं ना की अरे हे हिला सांगायचं राहून गेलं किंवा हे ह्याला सांगायचं राहून गेलं, असं काही आहे जे आज सांगायचं ऑन कॅमेरा? आता मी बरंच सांगितलंय. मी तिचं कौतुक तिच्या तोंडासमोर एवढं करत नाही, पण आता मी केलं. कारण तू म्हणल्यासारखं की सांगायचं राहिलं होतं की ती जे करते माझ्यासाठी, जे करते माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या आई वडिलांसाठी, माझ्या मुलासाठी जे करते, आणि एवढं सगळं सांभाळून ती करते, हे विलक्षण आहे. म्हणजे हे एकात इतके गुण असणं फार रेअर आहे. आणि त्याचं मी खूप अप्रिशिएट करतो. आणि मला माझ्या चॉईसवर खूप अभिमान आहे की मी हिच्याशी लग्न केलं. आणि अवतारच नशिबी आला असं आपण म्हणू. हो, नाही ऐकायची मला सवय नाहीये. कसं मी तर त्याला नेहमी सांगत असते थँक्स म्हणून मी त्याला, कारण समटाइम्स आय कॅन गो क्रेझी. नॉर्मल एक्सपेक्टेशन ठेवू शकते मी कधी कधी. पण आजकाल मी त्याला सांगते की दिस इज आय एम गोइंग टू रॅन्ट अबाउट समथिंग अँड दिस इज व्हॉट द रिस्पॉन्स आय एम एक्सपेक्टिंग. तर मग
थोडं त्याला तेवढं तरी इज असेल असं वाटतंय मला. चला He's आता एक एक amazing. गाणं डेडिकेट करा एकमेकांसाठी. सच मेरे यार है बस वही प्यार है जिसके बदले में कोई तो प्यार दे बाकी बेकार है यार मेरे हो यार मेरे. आता स्वरूपात. अरे बापरे. ठीक आहे, तू आठवतो परत हम्म. तू पुढचे काय त्याला काय उखाणा घ्यायचा चला, असेल हा. किंवा काय एक पटकन क्विक आपण रॅपिड फायर. रॅपिड फायर राऊंड करूया. ओके, चला. कोण जास्त फिटनेस कडे लक्ष देतं दोघांपैकी? ही तसं दोघी फिटच आहात तुम्ही तरी पण त्यात- सगळ्यात जास्त उगाच गडबड गडबड गोंधळ कोणाचा असतो घरात? सगळे प्रश्न काय माझ्या ही. सगळी बोट तिकडे जास्त झोपाळू कोण आहे? मी. फिरायला कोणाला आवडतं? दोघांना हिला. दोघांना दोघांना हिला जास्त आवडतं पण हिच्यासोबत फिरायला मला आवडतं. छान उत्तर. आणि पैसे खर्च कोण जास्त करतं? Of course. तिनेच बोट तिच्याकडे सोशल point मीडिया कोण जास्त वापरतं? मी. सगळ्यात आधी सॉरी कोण म्हणतं? ऑब्विसली मी. ऍक्च्युली दोघंही नाही. आम्ही म्हणते टेक का? टाइम नाही मी टेक टाइम हं. म्हणजे आमचे भांडणं ते लोक म्हणतात ना की सकाळचं भांडण झालं तर रात्री झोपायच्या आधी सॉल्व्ह करा. हे आमच्याकडे तसं काही नाही. आम्ही मस्त चालवतो 4-5 दिवस भांडणं. 4-5 दिवस चालवतो भांडणं पण 4-5 दिवस मी सॉरी म्हणत असतो. नाही 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 बोलत हे असताना चुकीचं. ऐकत नसेल. नाही 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 असं नाही. तो काही म्हणत नाही सर. तोही खट्ट आहे बिलकुल. आम्ही घेतो 4-5 दिवस आणि वी सिट ऑन दॅट आणि देन वी रिअलाइज की नाही नाही ही वॉज राईट आणि शी वॉज राईट आणि मग रिझॉल्व्ह करतो. पण पार्टी करायला कोणाला आवडतं जास्त? पार्टी दोघांनाही दोघांना आवडतं हा पण मला जास्त पार्टी करायला आवडतं. हिला पार्टी ऑर्गनाईज करायला आवडतं. जर एक दिवसासाठी तू स्वरूपा झालास तर तू काय करशील जे तुला वाटतं तिने करावं? झोपणं सोडू ना दुसरं. मी थोडा मेडिटेशन करेन, हम्म. शांत राहीन हम्म. आणि ज्या मी 1760 गोष्टी करतो हम्म. त्या कमी करण्याचा प्रयत्न करेन की ज्याच्याने माझी तब्येत माझं मानसिक जे ओढाताण होते हम्म. ती कमी होईल. आणि तू एक दिवसासाठी जर राघव झालीस तर तू काय करशील? मी तर आधी कपाट आवरीन. एकदम प्रॅक्टिकल त्याचं कपाट जे आहे ते आवरीन आणि हा ऑर्गनाईज करीन, वॉक वगैरे करीन. ओके, राहिलंय अजून गाणं जर Yes. तुझं रेडी असेल तर- पटकन. आता आपण शेवटाकडे आलोय. तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके अरमा हुए पूरे दिल के हे मेरे जाने वफा तेरी मेरी मेरी तेरी एक जान है साथ होंगे हमेशा सदा तुमसे न होंगे जुदा. क्या बात है! चला आता एक एक उखाणा घ्या. अरे वा. आलेला आहे. आपण आलेलो आहे एंड कडे. इंजिनिअरिंगला असताना हम्म. रोज खेळत होतो क्रिकेट. हम्म. इंजिनिअरिंगला असताना रोज खेळत होतो क्रिकेट आणि ज्या दिवशी बघितलं स्वरूपाला गेली माझी विकेट. अरे वा. येस. बापरे. भारतानं आकाशात सोडलं मोठं यान नशिबानं पाडलं पदरी राघवचं ध्यान. आलं बाबा कसं तर. सो मंडळी, हे होते आपले स्वरूपा लेणेकर आणि राघव कुलकर्णी. खूप छान, खूप मस्त इंटरव्ह्यू झाले. त्यांची लाईफ स्टोरी कळाली, तुम्हालाही आवडेल. राघवने तर भरपूर मास्टर स्ट्रोक्स मारलेले आहेत, खूप ऑन कॅमेरा कौतुक केलेलं आहे आणि ते तसे आहेच, एनर्जेटिक आणि मल्टी टॅलेंटेड दोघेही आहेत. सो इंटरव्ह्यू करताना खूप मजा आली, तुम्हालाही आवडेल, नक्की बघा. आणि नेक्स्ट टाइम आपण परत भेटू आणखीन एका फॅमिली बरोबर. सो तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार, काळजी घ्या, धन्यवाद.